आता झालेल्या मॅच मॅन ऑफ द मॅच कृष्णा गावडे. मॅन ऑफ द मॅच घ्यायचे आहे. तिथे दिके त्याला दिके मॅन ऑफ द मॅच. हॅलो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कृष्णा गावडे यांना गेलेला आहे, त्यांनी तो स्वीकारायचा आहे. अमोल ट्रॉफी दे कृष्णाला. तू दे की मॅन ऑफ द मॅच. सुंदर असा सामना कुठला केला अपडेट. ट्रॉफी द्या की कसं तरी एकटे तोपर्यंत. त्याला सांगितले आता मगापासून कोण होऊ देणार. ए तुषार बॅट्समन नेम कोण आहे बघ. कृष्णा गावडे मॅन ऑफ द मॅच. ए थांब चालू करू नको 2 मिनिटं थांब. आता होणारा सामना SK वॉरियर्स वर्सेस हर्षा स्ट्रायकर्स ना. कोणी घेतली बॉलिंग. स्ट्रायकर्स. बॉलिंग कोण करेल. बॉलिंग हर्षा. मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. अनिल तुम्ही काय घेतले असा. 2 मिनिटं थांब चालू करू नको. तुम्ही काय घेतलं सा. हर्षा स्ट्रायकर्स ना. स्ट्रायकर कोण आहे. सुशांत. बॉलर चैतन्य. नॉन स्ट्रायकर कोण गेले. विवेक ओव्हर द विकेट मारा करतील चैतन्य. इथे आहे त्या पलीकडे. सुशांत याला चांगली अशी गोलंदाजी चैतन्य याच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील चैतन्य. चांगलाच बॉल. राजेश पाटील माझ्याशी संपर्क साधायचा आहे प्लीज. मी घेतो. मी बोलतो जरा इथं बस की मोबाईल. फर्स्ट बॉल झालाय आता. मी तो हां दुसरा बॉल झाला आता. हे शफिक त्याला जरा हे कर. विवेक स्ट्राईकवर आलेला तो विवेक. बॉलिंग मार्कवर चैतन्य मंजिरेकर. आणि हा उंच असा टोलेलेला बॉल सागर मुळीक. हा उत्कृष्ट जेल घेण्यात यशस्वी झालेले आहेत सागर मुळीक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सागर मुळीक यांच्याकडून. नको ते आता शिवाजी शिवाय देऊन गेले. कसले पण कॉमेंट करायला तुम्ही थांबा जरा. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले विनायक पाटील. शाहू मांडेकर कुठे असतील त्यांनी नॉन स्ट्राईकवर यायचं आहे. त्यांना खेळायला भेटणार आहे. विनायक पाटील स्ट्राईकवर आलेले आहेत. मारा करतील चैतन्य मंजिरेकर यांचा. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा चैतन्य मंजिरेकर यांच्या बॉलिंगमधून. गुड लेंथ. विनायक पाटील यांना चेंडू काय समजला नाही. सरळ क्षेत्ररक्षक विठ्ठल यांच्याकडे चेंडू गेलेला होता.
आणि हा उंच असा मारलेला विनय पटेल यांनी तुषार कोटावळे बॉलच्या खाली, आणि हा कॅच मिस झालेला आहे त्यांच्याकडून. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत विनायक आणि सुशांत. संघातील पहिला आणि वैयक्तिक षटक चैतन्य मंजिरेकर. आणि हा उंच असा गेलेला कॅच पकडण्यात यशस्वी विठ्ठल. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत शिवकुमार. पहिल्या षटकातील एकच चेंडू शिल्लक आहे, हो ना? 5 झाले ना स्कोर. हे घे. रेड न दोनचं रन रेड आहे आमचं. ओव्हर द विकेट मारा करतील चैतन्य शिवाजी याला, शिवकुमार याला. चांगलाच बॉल, बॅट्समनला काही खेळता आला नाही. रोहन धुमाळ स्टंपच्या मागे अपील करताना विकेटसाठी. चांगली अशी गोलंदाजी चैतन्यकडून. संघाची धावसंख्या होती ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4. नितेश आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. ओव्हर द विकेट मारा करतील नितेश. चांगलाच खेळून काढलेला 1 धावेसाठी. सांगर मोळीक यांची चांगलीच क्षेत्ररक्षण. रोमांचक सामना फार्मागुडी ग्राउंडवरती. शिवांश इलेव्हन्स वर्सेस SK वॉरियर्स. चांगलीच गोलंदाजी. शिवकुमार नितेश पाटील यांची चांगलीच गोलंदाजी. लक्ष्मण त्यांना ॲडवाइस देताना. एक अनुभवी गोलंदाज लक्ष्मण सावंत. मेडी स्प्रेचे थंड पडल्याचं वाटत. चांगलाच रिव्हर्स, परंतु याला काही खेळता आला नाही विनायक गावडे यांना. नितेश पाटील यांची चांगलीच गोलंदाजी. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल हर्षा स्ट्रायकर कडून. चांगलीच गोलंदाजी करताना चांगलाच खेळून काढलेला बॉल 1 धावेसाठी. चांगलीच गोलंदाजी नितेश पाटील यांची. चांगलाच आणि 6 धावेसाठी उत्कृष्ट.
कोण काय माहिती. सुशांत यांची चांगलीच फटकेबाजी आपल्या संघासाठी. चांगला शॉट आणि हा चौकार उत्कृष्ट असा फटका सुशांत यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होते ती 16. बढ़ता हुआ स्कोर 16. लीगच्या 2 मॅचेस शिल्लक आहेत. चांगलं असं मॅनेजमेंट क्रिकेट प्रीमियर लीग कडून. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे ते तुषार. वाईड धावसंख्येत भर. अवांतर 1 धावसंख्या. आताचा वाईड बॉल. दोनों अंपायर की बातचीत. स्वागत है सभी का क्रिकेट प्रेमी लीग 2025 सीजन 5 का पोस्ट लंच सीजन चलता हुआ अभी, और एसके वॉरियर्स वर्सेस कोस्टल फाइटर्स के बीच में चलता हुआ ये मुकाबला. हालांकि एसके वॉरियर्स को कोई होप्स नहीं है. आखिरी मैच उनका लीग का चलता हुआ, क्या आखिरी मैच में वो जीत की जो उनसे दूर है अभी तक इस टूर्नामेंट में वो हासिल कर पाएंगे, ये देखना रोमांचकारी रहेगा. अभी तक किती झाले ओव्हर, किती रन? रिवर्स हिट की कोशिश लेकिन नाकामयाब. विनायक, हमने लगभग देखा है उनको पहले ही मैच में, उन्होंने एक छक्का और एक चौका जड़ा था, उसके बाद लगातार नाकामयाब होते हुए इस रिवर्स शॉट में स्कोर पहुंचा है एसके वॉरियर्स का. इस बार नो बॉल का इशारा अंपायर द्वारा हाथ खड़े करते हुए दोनों अंपायर. एक सुनहरा मौका फ्री हिट का मिलता हुआ बैट्समैन को. हालांकि उस नो बॉल का पूरा फायदा नहीं उठा पाए आदेश और अम्बेश. मैं जिक्र करूंगा दोनों अंपायर यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए अंपायरिंग का भार संभालते हुए काफी चुस्त, तंदुरुस्त और अनुभवी अंपायर है. अभी तक अच्छा खेल उन्होंने संभाला है. स्कोर पहुंचा इसके वॉरियर्स का 25 रन. कितनी हो रही इस बार कॉटन बॉल, लेकिन ये फ्री हिट है. फ्री हिट है, शायद फ्री हिट है ना. तो एक जुदान मिलता हुआ बैट्समैन को 10 नंबर की जर्सी पहने हुए. अच्छी कमबैक तुषार कोटावड़े द्वारा लंबी रनअप के साथ राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए. इस बार फिर से शायद ये बार बार मौका मिलता हुआ विनायक को. नो बॉल का इशारा फिर एक बार. दोनों अंपायर यहां पर काफी चुस्त है, कड़ी नजरें, तेज तर्रार, ईगल आई, हॉक आई जिसे हम कहते हैं, उसी प्रकार की कड़ी नजर रखते हुए इस गेंदबाजी पर. फिर से एक बार नो बॉल निकाला तो ये 2 रन कंसीडर होंगे.
थोड़ी सा मशवरा यहाँ पर चलता हुआ दोनों अंपायरों के बीच में। तुषार कोटावड़े काफी खराब मैं गेंदबाजी कहूंगा, अपने दिशा और लेंथ और लाइन से भटकते हुए अतिरिक्त गति जो प्राप्त करना चाह रहे हैं वो उसके वजह से वो ये प्रॉब्लम आ रही उनको। इस बार फिट थी और उसका फायदा उठाते हुए 6 रन, गेंद निकल रही सीधा काउ कॉर्नर के फील्डर के ऊपर से 6 रनों के लिए। 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर एसके वॉरियर्स का 34 रन। तीसरी ओवर प्रगति पर काफी खराब गेंदबाजी का प्रदर्शन हो रहा है 17 नंबर जर्सी पहने हुए तुषार इनके द्वारा। तुषार को यहाँ पर कमबैक करना होगा अपने टीम के लिए, हौसले नहीं हारने चाहिए भाई, हौसले बुलंद रखो। ऐसे स्थिति ऐसे क्षण आते हैं हर एक मैच में, लो डाउन तो रहता लेकिन उसके ऊपर अगर मात करके आप आगे चलेंगे तो उसी का नाम वीर कहलाते हैं। स्लोअर किस्म की गेंद खड़ी होती हुई, फील्डर उसके नीचे, खुद का बॉलर, लेकिन 2 रन रोकने से नहीं रोक पाएंगे। स्कोर पहुंचा 36 रन। फर्स्ट एड का स्प्रे अगर किसी खिलाड़ी में लिया है तो कृपया कमेंट्री बॉक्स में वापस आके रखे। यहाँ पर बहुत सारे इंजर्ड प्लेयर आते हैं, उनको भी जरूरत रहती है। स्कोर पहुंचा है इसके वॉरियर्स का 36 रन। बाहर फुलटॉस किस्म की गेंद थी लेकिन ज्यादा कुछ कर नहीं पाए बैट्समैन। ओवर की समाप्ति, तीसरे ओवर के समाप्ति के बाद एसके वॉरियर्स पहुंची है 36, 12 के औसत से रन बनाते हुए एसके वॉरियर्स। अच्छा टूर्नामेंट घट रहा है यहाँ पर फार्मागुड़ी के हरे भरे ग्राउंड पर, हालांकि ग्रास थोड़ी सी गर्मी के कारण सूख गई है लेकिन अच्छी मेहनत वहाँ पर क्रिकेट प्रीमियर लीग के कमेटी में ली है। यहाँ पर पिच काफ़ी बेहतरीन बनाया है बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी भी उतनी अच्छी हो रही है इस पिच पे। सुबह से जितने हमने मुकाबले देखे लगातार समांतर गति से चलते हुए सागर मुळिक यहाँ पर कोस्टल वॉरियर्स के एक मजबूत खिलाड़ी, फील्डिंग में तो उन्होंने कमाल दिखाया है। मिड ऑन क्षेत्र में लगभग एक दीवार सी खड़ी कर दी है उन्होंने अपने फील्डिंग के तहत। गेंदबाजी में क्या कमाल दिखाते हैं देखेंगे इस अगले ओवर में। 28 रन की नंबर की जर्सी पहने हुए सामने विनायक यहाँ पर काफी निराश रहेंगे अपने प्रदर्शन से। हालांकि जिस प्रकार की अपेक्षा करते इस मर्तबा एक अच्छा स्ट्रेट ड्राइव विनायक के बल्ले से 4 रनों के लिए गेंद निकल रही है। 40 पर पहुंची है इसके वॉरियर्स। सागर और विनायक काफी अच्छे खिलाड़ी है, एक साथ बहुत खेले हैं क्रिकेट, जानते एक दूसरे को, वीकनेस उनकी मजबूतियां क्या उस पर। बाहर बड़ी अपील और सीधा बाहर का रास्ता दिखाया विनायक को। अच्छा कमबैक, दोनों खिलाड़ी एक दूसरे के ऊपर भारी। पहली गेंद पर चौका खाने के बाद विकेट चटका है सागर ने, तो चौके का बदला विकेट से। अगले बल्लेबाज इसके वॉरियर्स की ओर से कौन बैट्समैन नेम शाऊ मांडेकर, 6 नंबर की जर्सी पहने हुए, शायद पहली मर्तबा इस टूर्नामेंट में बल्लेबाजी करने का मौका मिला है उनको देखेंगे क्या कमाल कर पाते हैं। सागर मुलिक उनके सामने है लंबी रनअप के साथ, तेज तर्रार गेंदबाज जंगम हट्टी के स्टार शाहू। बेहतरीन शॉट, क्या बढ़िया लॉफ्टेड ड्राइव खेला यहाँ पर। 4 रनों के लिए पहली गेंद पर चौका हासिल किया है शाहू मांडेकर ने। इस खिलाड़ी को कहाँ छुपा के रखा था इसके वॉरियर्स। आपकी जो भी स्थिति है अभी इस टूर्नामेंट में,
ऐसे खिलाड़ी को अगर आप मौके देते तो शायद उसके नतीजे कुछ अलग हो जाते। शाहू मांडेकर फिर एक बार सामना करेंगे। यहाँ पर और एक रन का इजाफा होता हुआ टोटल में इसके वॉरियर्स के स्कोर पहुंचा इस सिंगल के साथ 45, 50 रन लेस टू द 50। Will SK Warriors achieve 50? There is big appeal and umpire decided it's out. Another blow up for SK Warriors. The new batsman from the SK Warriors side is Yatiraj. 45. आखिरी ओवर प्रगति पर सागर मोहिक यहाँ पर अपने जलवे भी करते हुए इस टूर्नामेंट में गेंदबाजी के साथ अच्छी कमबैक, अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है अभी तक। आखिरी ओवर प्रगति पर है, कुछ गेंदें शेष है। इस बार आड़े बल्ले की खेलने की कोशिश और एक विकेट का पतन। इसी के साथ इनिंग की समाप्ति। स्कोर पहुंचा इसके वॉरियर्स का 45-46 टू विन। और इसके आगे का कमेंट्री का भार संभालने के लिए हमारे साथ मौजूद है गीतेश। गीतेश, स्वागत है आपका। और अच्छा वो बॉल सीधा गया, बिल्कुल खेले कम लेकिन ट्रॉफियां उन्होंने देखी है फाइनल की, वो प्लेऑफ का प्रेशर, लेकिन क्वालिटी प्लेयर, टी ग्रेट टी मैन। और ये भी राइडू अलग बैटिंग करते हैं, बॉलिंग तो अच्छी करते हैं लेकिन एस्ट्यूट लीडरशिप यहाँ पर, बिल्कुल चीजों को भी बहुत सिंपल रखते हैं। सही है स्ट्राइक पे। क्या है उनका फेवरेट शॉट स्पिन के खिलाफ? My favorite shot against spinners would be 6 down the ground. स्ट्राइक रेट देखा था हमने, लगभग 95 का रहता है स्पिन के खिलाफ। डाउन द ग्राउंड शॉट खेलना पसंद है, अंडर प्रेशर डालते हैं और यही काबिलियत है इसकी वजह से। वॉलिन स्प्रे कोणी घेतला असेल तर पॅन्डॉलकडे सुपूर्द करायचा आहे. $46 to win. हर्षा वॉरियर्सला जिंकण्यासाठी 45 रनची गरज आहे. सॉरी 46. हर्षा वॉरियर्सकडून फलंदाजासाठी उतरले ते विठ्ठल चैतन्य. विठ्ठल आणि चैतन्य. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील देसाई. स्ट्राइकवर आहे तो चैतन्य.
सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो स्वप्नीलचा हा पहिला चेंडू आणि हा लेगच्या दिशेने फिरवलेला चेंडू चार धावांसाठी. चैतन्याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. चौकार 4 रन. चैतन्य स्वप्नीलच्या माऱ्यासाठी तयार आहे आणि हा डिफेन्स केलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे ते चैतन्याला. धावसंख्या होते 5. स्ट्राईकवर आलाय तो विठ्ठल. विठ्ठल हा जानेमाने फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी नुसती होते. असा हा विठ्ठल. विठू माऊली आज तू पावला पाहिजे. स्वप्नीलचा हा दुसरा चेंडू आणि हा उंच टोळलेला चेंडू. चेंडूच्या खाली प्लेयर आहे आणि ही मिसफिल्ड होते. या चेंडूवरती 2 धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 7. बिनबाद 7. अथर्व अवेंजर्स and Shivansh 11 please come for the toss. And this is I think out. विठ्ठल जेल बाद होतोय. विठ्ठलची जागा घेण्यासाठी जातोय तो महेश पाटील. महेश पाटील हा एक संघ मालक आहे. स्वतः विठ्ठलची जागा घेण्यासाठी जातोय तो महेश पाटील. गेल्या मॅचमध्ये महेश पाटीलने सुंदर अशी फलंदाजी केली होती. महेश पाटील तयार. स्वप्नीलचा हा पुढचा चेंडू आणि पंचांकडे वाईटचा दाद मागताना, परंतु पंचांनी हा फेटाळलेला आहे आणि हा डॉट बॉल. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय स्वप्नीलचा हा शेवटचा चेंडू महेशसाठी आणि महेशने हा लेगच्या दिशेने फिरवलेला चेंडूच्या खाली प्लेयर आहे. चेंडू पुढे प्लेयर मागे आणि हा सीमा रेषा पार करतोय चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. With the loss of 1 wicket, score is 11. Bowler name विनायक. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो विनायक पाटील. मारा करतील तो स्ट्राईकवर आहे तो चैतन्य आणि हा टोळलेला चेंडू, त्यावर 1 धाव मिळवण्यात यश येते ते चैतन्याला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, फिल्डिंग केले तो आमचा हा स्वप्नील देसाई. 17 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे महेशच्या बॅटमधून पाहावं लागेल आणि हा ऑफच्या दिशेने टोळलेला चेंडू, परंतु जेल बाद होता होता वाचला तो महेश पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी गडबड दिसते. प्रमोदने काहीतरी घेऊन आलेला दिसतोय. हातामध्ये बॉल भेटत नाहीये.
चैतन्य. आणि सुंदर डोळलेला चेंडू आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे ते स्वप्नील देसाईकडून. एक धाव संख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 14. 1 बाद 14. विनायकचा पुढचा चेंडू 31 पानाचा रनअप घेऊन महेशसाठी. महेशने हा उंच टोळलेला चेंडू आणि हा मला वाटतं सीमारेषा बाहेर जातोय. 6 रनांसाठी उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय महेश पाटील. मी मगाशीच म्हणालो होतो की महेश पाटील एक संघ मालक आहे, तितकीच एवढी जबाबदारी घेऊन तो उतरला आहे आणि उत्कृष्ट फलंदाजी करतोय महेश पाटील. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 20. 1 बाद 20. विनायकचा हा पुढील चेंडू महेशसाठी. 31 पावलांचा रनअप घेऊन आणि महेश पाटील बीट होतोय. मला वाटतं झेलबाद होतोय. ओ नो. शिवांश 11चा कॅप्टन, प्लीज कम फॉर द टॉस. बाळा दुर्गादास, प्लीज कम फॉर द टॉस. महेश पाटीलची जागा घ्यायला जातोय तो तुषार. तुषार हा डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समन तुषार. विनायक 31 पावलांचा रनअप घेऊन कॅमेरा एंडकडून 31 पावलांचा रनअप घेऊन पुढचा चेंडू विनायकचा तुषारसाठी आणि काहीसा न समजलेला चेंडू. पंचांकडे दाद मागताना विकेट किपर, परंतु पंचांनी ही दाद फेटाळून लावलेली आहे आणि हा मला वाटतं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. 2 बाद 20. 12 बॉलमध्ये 26 रनांची गरज आहे. कोण जिंकलं रे टॉस? आणि काय घेतला? खेळते ते कोण आहे आमचे? हर्ष ना. 12 बॉलमध्ये काहीसा न समजलेला चेंडू तुषार नाही, चैतन्याला. सांघिक 3रं, वैयक्तिक 1लं षटक घेऊन आला तो शिवाचा हा दुसरा चेंडू चैतन्यासाठी आणि पुन्हा हा बीट होतोय चैतन्य. स्लोवर 1 डिलिव्हरी फ्रॉम शिवा. अथर्व, प्लीज गिव युअर डिसिजन. आयदर यू आर टेकिंग बॅट ऑर फील्ड. This is 3rd ball to Chaitanya, and Chaitanya, I think, he is not understood what is the bowling and how he is coming. Batting. अथर्व ॲव्हेंजरने पुढील होणारा सामना हा अथर्व ॲव्हेंजर्स वर्सेस शिवांश 11. अथर्व ॲव्हेंजरने टॉस जिंकून बॅटिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो शिवा. चैतन्यला काही बॉल समजत नाही आहे. शिवाचा हा 5वा चेंडू आय थिंक पुन्हा एकदा बीट झाला आहे. सांगितलं अनस्टंप आउट होतोय तो चैतन्य. चैतन्याची जागा घ्यायला जातोय तो अमय. 7 बॉलमध्ये 26 रनांची गरज आहे. हर्षा स्ट्रायकरसाठी 3ऱ्या षटकांचा हा शेवटचा चेंडू असेल शिवाकडून आणि हा काय पुन्हा एकदा बीट होतोय. मला वाटतं
रन ना, मिडल ओवर, टूर्नामेंट का मिडल ओवर डाला है वो शिवा ने। शिवा ग्राउंड में चिल्लाते हुए, वेरी गुड शिवा। ते लावा मरे ते डीजे कोण आहे? घाला मरे तुमचे, तुम्ही घाला मरे तुमचं हे. मोबाईल नाही लागणार नाही, मी इकडे माईकवर लावतो. नाही लागत ते मोबाईल. नामदेव सागरला धमकी देताना, खेळलास तर बघ मुंडी तोडून टाकीन. हॅलो हॅलो. सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो विनायक विनू. स्ट्राईकवर आहे तो तुषार. विनायकने फील्ड सजवलेला आहे. एक छोटासा रनअप घेऊन विनायकचा हा पुढचा चेंडू तुषारसाठी, आणि हा तुषारने उंच टोळलेला चेंडू. चेंडूच्या खाली आहे विनू आणि स्वतः झेल घेतलेला आहे विनायकने. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि झेल बाद होऊन तंबूमध्ये परत येतो तुषार. अरे रोण्याला बॅटिंग द्या की आमच्या. तुषारची जागा घेण्यासाठी गेला तो दामाजी. दामाजी आहे स्ट्राईक वरती. छोटासा रनअप घेऊन गोलंदाजी घेऊन आलाय तो विनय. हा पुढचा चेंडू विनयचा दामाजीसाठी, आणि दामाजीने हा कव्हरच्या दिशेने टोळलेला चेंडू 1 धावांसाठी. स्कोअरमध्ये संत गतीने चाललेला आहे. स्कोअर वाढतोय. 4ला 25 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू विनूचा, आणि पुन्हा एकदा हा बॅट्समन बीट होतोय. बॉल जातोय तो कीपरच्या दस्तानों में. विनय हा उत्कृष्ट गोलंदाज, तसा उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे. आणि हा पंचांचा नो बॉलचा इशारा. 1/22 प्लस नो बॉल. इज दिस फ्रीड? या फ्रीड. स्ट्राईक वरती आहे दामाजी जोराचा फटका मारण्याच्या तयारीमध्ये, आणि हा अंधाधुंद फटका होता असं राजेश पाटील यांचं मत आहे. माझं नाही, राजेश पाटील यांचं मत आहे. अंधाधुंद फटका मारलेला हा, त्याच्यावरती 1 धावसंख्या मिळते. विनूचा हा पुढील चेंडू, आणि हा उंच टोळलेला चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या होते 30. एक बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. कठीण असं, आणि हा सामना जिंकलेला आहे तो HK वॉरियर्सने हा सामना जिंकलेला आहे. दामाजीची उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली इथे.